आपला प्रवास संपत कसा नाही या गाडीलाच एक घुमट बनवून आणि आसपास आभासी मायावी दुनिया तयार करून अखंडपणे चालत राहणाऱ्या प्रवासाचा खेळ तर खेळत नाहीस ना तू आमच्यासोबत? विशालने जबरदस्त शंका घेतली. आपण चिपळूणपर्यंत पोचलोय. अजून 7-8 तासांनी पार्ल्याला पोचू. तेव्हाच मला उठवा. ही फालतूगिरी ऐकण्यापेक्षा मी झोपणं पसंत करेन. असं बोलून मी सीटवर मागे डोकं टेकलं आणि डोळे बंद केले. मनातल्या मनात मात्र वाटत होतं, आई शपथ हे खरं तर नाही. आमचा हा प्रवास संपणार तरी कधी? पण तो प्रवास संपला. बहुरुप्याच्या तावडीतून निसटून आम्ही सही सलामत घरी पोचलो. उशीर झाला होता, पण म्हणतात ना, दुर्घटनेपेक्षा उशीर बरा. त्या भयंकर हँगओव्हरमधून बाहेर पडायला 1-2 आठवडे गेले. त्यानंतर प्रत्येकाचंच घर, नोकरी, घर हे रुटीन सुरू झालं. जणू त्या मायावी पण रोमांचकारी घुमटातून बाहेर पडून आम्ही नव्या रटाळवाण्या चाकोरीबद्ध विश्वात प्रवेश केला असावा. रोज तीच दगदग, धावपळ, घड्याळाच्या काट्यांवर मांडलेलं मिनिटामिनिटाचं अंकगणित सोडवत जगणं, रविवारच्या ओढीने आठवडा ढकलणं आणि रविवारी संध्याकाळी अंगावर येणाऱ्या नवीन आठवड्याच्या व्यस्त जबाबदाऱ्यांनी शहारून जाणं. कसेबसे 6 महिने गेले. या यंत्रवत जगण्याने आयुष्य पार बेचव करून टाकलं. अगदी कंटाळा येऊ लागला. शरीराच्या मोबाईलला पिकनिक नामक चार्जरची गरज आहे हे ओळखून मी सचिनला फोन लावलाच. काम करून करून खूप बोर झालोय मित्रा. नवीन विषयही सुचत नाही आहेत. काय करायचं? मी विचारलं. माझी जिंदगी पण शेअर रिक्षासारखी झाल्या यार. घर, ऑफिस, घर या प्रवासातच दिवसाचे 4 तास निघून जातात. यापेक्षा तो बहुरुप्याचा घुमट परवडला. नवीन कथेची नवीन एक्साइटमेंट तरी असायची. इथे रोज बॉसचा तोच चेहरा बघून नवा याक्षिक माझ्या कुंडळीत येऊन बसलाय असं वाटतं, सचिन म्हणाला. थंडी सुरू झाली आहे. पिकनिक काढायची का? मी सहजच विषय काढला. पिकनिक म्हटलं की बकासुराला खाणं पाहून जसा उत्साह यायचा तसा सचिन चेकाळतो. आपण फक्त तारीख ठरवायची. मग कोण कोण येणार, कुठे जायचं, कसं जायचं, वर्गणी किती काढायची, खायला काय घ्यायचं, या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग तो वधूचा बाप असल्यासारखा जबाबदारीने पार पाडतो. यावेळी कुठं जायचं हे फक्त मी ठरवलं. बाकीची कामे सचिनने स्वखुशीने अंगावर घेतली. बहुरुप्याच्या थरारक आठवणी अजूनही ताज्या असल्यामुळे लिंबाजी, योगेश, राजेश आणि किरणने नकार दिला. विशालही नाहीच म्हणत होता, पण सचिनने त्याच्यासाठी वेगळं प्लॅनिंग केलं होतं. थोडक्यात आता मी, सचिन, मंगेश, साईल आणि आलाच तर विशाल असे 5च जण त्या पिकनिकसाठी तयार झालो. येत्या शनिवारी संध्याकाळी निघायचे आणि रात्रभर प्रवास करायचा. एखाद्या रानात शेकोटी पेटवायची, भूतांच्या गोष्टी सांगायच्या, मुंबईच्या बाहेर बोचऱ्या थंडीत चांदण्यातून रपेट मारायची, दुपारपर्यंत परतायचे असा साधा प्लॅन होता. सचिन, मंगेश, साईल लगेच तयार झाले. जाता जाता बोरवलीवरून विशाललाही उचलायचे हा त्यातील गुप्त भाग होता. गाडी मंगेशची असणार होती आणि चालवणारही तोच होता. बऱ्याच दिवसानंतर नाईट सफारीला निघायचं म्हणून आम्ही खूपच उत्सुक होतो. साईल आणि मी सर्व तयारी केली. पाण्याच्या बाटल्या, शेकोटीवर भाजून खायला मक्याची कणसे, केळी व इतर बरंच काही घेतलं. प्रत्येकाने कधी नव्हे ते स्वेटर्स आणि जॅकेट्सही घातले. 6 पर्यंत निघायचं म्हणजे 2-3 तासातच दुर्गेश्वरी नदीपर्यंत पोचू. मग पडलेली लाकडे, काटक्या गोळा करून शेकोटी पेटवायची आणि मजा करायची असं ठरलं. पण प्रत्यक्षात शनिवारी 8 वाजत आले तरी आम्ही घरीच होतो. गाडीच आली नव्हती. मंगेशचा कोणी दुसरा मित्र गाडी घेऊन लोणावळ्याला गेला होता. त्याला परतायला उशीर झाला. तरीही 10 वाजेपर्यंत गाडी मिळेल अशी मंगेशला खात्री होती. रिकाम्या वेळेचा सदुपयोग म्हणून आम्ही धाब्यावर बसलो. भूक लागली होती. थोडंफार खाऊन काही गोष्टी पार्सल घेतल्या. सचिन आणि मंगेश अखेर गाडी घेऊन आले. तोपर्यंत रात्रीचे 12 वाजले होते. आम्ही निघालो. झोपेत असलेल्या विशाललाही बोरवलीवरून उचलले. शहरी भाग असेपर्यंत रस्त्यावर तुरळक गाड्या होत्या. दिव्यांचा झगमगाट होता.
गाडीत 1000 रुपयांचे डिझेल भरून घेतले म्हणजे कोणत्याही गोष्टीमुळे पुढे अडथळा नको. बोरिवली मीरा भाईंदर मार्गे ओंकारेश्वर अभयारण्याला मोठा वळसा घालून दुर्गेश्वरीपर्यंत पोचायचं असा साधारण मार्ग ठरला. मीरा भाईंदरपर्यंत रस्त्यांवर चांगला प्रकाश होता. एखाद दुसरी गाडीही होती, पण त्यानंतर रानटी भाग सुरू झाला. रस्त्यावर पथदिवे नव्हते, रहदारीही नव्हती. दोन्ही बाजूला उंचच उंच गवत माजलेलं. कुठलेही मैलाचे दगड, गावांच्या नावाच्या पाट्या, काहीच नाही. कुणाला विचारावं तर रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. रस्ताभर सोबतीला फक्त घनदाट जंगल आणि अंधारच अंधार. बाहेर थंडी असल्याने खिडक्यांच्या काचांवर आता दव जमू लागलं होतं. सुरुवातीला हसत खेळत रंगात असणारे आम्ही आता त्या गूढ रस्त्याच्या, अज्ञाताकडे नेणाऱ्या प्रवासाच्या जाणीवेने गंभीर बनलो होतो. गाडीचे हेडलाईट्स, प्रकाश जितका जाईल तेवढाच रस्ता आणि आसपासचा भाग दिसत होता. तीच झाडी, तेच गवत, तोच रस्ता. आसपास कुठलंच घर किंवा दुकान नाही. निदान दुकानाच्या पाट्या वाचून तरी आपण कुठे आहोत हे कळले असते. गुगल मॅप आम्ही योग्य रस्त्यावर आहोत हे दाखवायचा. आम्ही ओंकारेश्वरच्या रानातून दुर्गेश्वरीकडे जाणाऱ्या शॉर्टकट रस्त्यावर होतो. पण गाडी पूर्ण वेगात असतानाही रस्ताच संपेना. 1:30 वाजून गेला होता. गाडी थांबवून खाली उतरून पाहायचं का, सचिनने सुचवलं. वेडा आहेस का बे? नाईट ड्राईव्हचा पहिला नियम. कुणासाठी आणि कशासाठीही गाडी थांबवू नका, मंगेश म्हणाला. हो, रस्ता संपल्यावर तरी कुठे ना कुठे पोचूच, विशालने म्हटले. आणि रस्ता संपलाच नाही तर, साहिलने शंका घेतली. प्लॅनिंग कुणाची होती? च्या आईला ह्यांचं कधी एक काम धड नसतं. कसली जागा शोधून काढली चेतन? सांगत होतो नेरळला जाऊया. सचिन वैतागला. आता माझ्यावर बिल फाडू नका. माझं प्लॅनिंग बरोबरच होतं. 6 वाजता निघालो असतो तर फार उशीर व्हायच्या आतच नदीवर पोचलो असतो. 12 वाजता निघून अंधारात वाटा चुकणार नाही तर आणखी काय होणार? मी बाजू मांडली. साल्यांना तुमचं तुम्हालाच काही माहीत नसतं आणि दुसऱ्यांची झोपमोड करता रात्री अपरात्री येऊन. मी नाही येत तुमच्यासोबत, मला परत सोडा, विशाल म्हणाला. परत सोडा? काय परत सोडा? इतकं पाठी जाऊन परत यायला आम्हाला सकाळ होईल. मग सकाळची करू का नाईट सफारी? सचिनने म्हटले. अरे भांडू नका, पोचूच आता. हा रस्ता माझ्या पायांखालचा आहे, मंगेशने मागे न पाहता म्हटले. साल्या, हे मघापासून 10 वेळ सांगितलंयस, अजून कुठे पोचलोय? तुझ्या पायांना ठाऊक आहे काय आपण कुठल्या रस्त्यावर आहोत ते? सचिनने तक्रार केली. चेतन, या सचिनला पहिला खाली उतरव. पनवती सोबत असला की एक काम धड होत नाही, मंगेश चिडला. अरे गप्प बसा, भांडू नका. पोचूच आता आपण. 40 मिनिटे बाकी आहेत असं दाखवतोय मॅप, मी म्हटलं. मागच्या 40 मिनिटांपासून तो तेच दाखवतोय. गुगल पागल झालाय, साहिल कंटाळून म्हणाला. मग 10-1 मिनिटे सर्वात शांत बसले. पुढे मंगेश शेजारी सचिन बसला होता. मागच्या सीटवर विशाल, मी आणि साहिल होतो. मंगेशने गाडी थांबवली नसली तरी वेग मात्र कमी केला होता. एका वळणावर वेग बराच कमी झाला. तेव्हा उजवीकडच्या झुडपात काही हालचाल जाणवली आणि काही कळायच्या आतच काळ्या रंगाच्या एका तीक्ष्ण दातांच्या आकृतीने गाडीच्या मागच्या सीटवर झेप घेतली. मंगेश बाचकला. गाडी काही क्षण नागमोडी चालली, पण मग सावरली. सुदैवाने काचा बंद होत्या, तरी दवाने भिजलेल्या काचेवर त्या प्राण्याच्या तीक्ष्ण नख्यांचे ओरखडे उमटले. त्या बाजूला साहिल बसला होता. तो घाबरला, सर्वच टरकले. मंगेश, काय होतं ते? सचिनने विचारलं. मला वाटतं कुत्रा होता. इथले कुत्रे इतके डेंजर असतील तर मग बिबट्या समोर आला तर काय करेल, मी म्हटलं. मंगेश, तुला तुझ्या आईची शपथ, गाडीत 1000 रुपयांचं पेट्रोल भरलंय. तू थांबू नकोस, चालवत राहा, साहिल घाबरून ओरडला. आणि खरोखरच मंगेशने ॲक्सिलेटरवरचा पाय दाबला. गाडीने अचानक वेग घेतला. पुन्हा काही वेळ गेला. आधीच्या भीतीची मात्रा थोडी कमी झाली. रस्ता ओबडधोबड होता. गाडीचा वेग कमी झाला. आजूबाजूला आम्ही पाहतच नव्हतो.
समोर काय येतंय इकडेच सगळ्यांचं लक्ष होतं. रस्त्यात दूरवर काहीतरी चमकल्यासारखं वाटून पुन्हा गायब झालं. काही वेळाने सायकलच्या घंटीचा आवाज ऐकू आला. नशीब कुणीतरी आहे या रस्त्यावर, विशालने म्हटले. मंगेश, गाडी थांबव, विचारूया त्याला कुठे आहोत आपण ते, सचिन म्हणाला. अरे हो, पण आधी जवळ तर येऊ दे त्याला, मंगेशने म्हटले. गाडी चालतच होती. झाडातून झिरपणाऱ्या चांदण्यात अधेमध्ये सायकलचे स्टीलचे हँडलही चमकताना दिसे, पण गाडी सायकलपर्यंत पोचतच नव्हती. कितीही अंतर कापलं तरी दोघांमधील अंतर तितकंच आहे असं वाटे. सायकल आमच्याच दिशेने येत असूनही हेडलाईट्सच्या टप्प्यात यायला तिला अपेक्षेपेक्षा बराच वेळ लागला. पण जशी ती दिसू लागली आमचे डोळेच फिरले. भीतीने कापरेच भरायचे बाकी राहिले. एका जुनाट गंजलेल्या सायकलवर एक विचित्र मनुष्य निर्जीवपणे बसलेला होता. त्याचे पाय यांत्रिकपणे पॅडल मारत होते. डोळ्यात जीव नव्हता. त्याने आमच्याकडे पाहिले सुद्धा नाही. फक्त आम्हीच त्याला गाडीच्या बाजूने मागे जाऊन अंधारात दिसेनासे होईपर्यंत पाहत होतो. आता ही काय पिशागत, साहिलने विचारले. घाबरू नको, कुणीतरी गावातलंच असेल, मंगेश म्हणाला. गावातलं कोणीही रात्री 2 वाजता सायकलवरून का फिरेल, तेही दिवा नसलेल्या, विशालने शंका घेतली. त्याला उकडत असेल, गरम किती होतंय आज, मंगेश म्हणाला. उकडतंय? तुला घाम फुटलाय साल्या घाबरून, बाहेर तर कडाक्याची थंडी आहे, गाडीच्या काचा बघ जरा, सचिन म्हणाला. काही असो मंगेश, तू थांबू नकोस. सकाळ होईपर्यंत गाडी चालवत राहा. 1000 रुपयांचं पेट्रोल भरलंय आपण, साहिल भीत म्हणाला. हो, मी घाबरलोय, खोटं कशाला सांगायचं. अशा अनेक गोष्टी ऐकल्या इतर ड्रायव्हरकडून मी, झपाटलेल्या रस्त्यांच्या, चकवा लागण्याच्या, मंगेश म्हणाला. म्हणजे तुझ्याबरोबर असं आधी पण झालंय, विशालने विचारलं. हो, 5-6 वर्ष झाली असतील या घटनेला. फॅमिलीला गावाला सोडून एकटाच परत येत होतो. रात्र झाली. चिपळूणजवळ हायवेच्या कडेला एक बाई लहान मुलाला कडेवर घेऊन गाडीला हात दाखवत होती. मला दया आली. मी गाडी स्लो केली, पण तेव्हाच इतर ड्रायव्हरचा अनुभव आठवला. रात्री अपरात्री पॅसेंजर्सना लिफ्ट देणं धोक्याचं असू शकतं. मी न थांबता त्यांच्या बाजूनेच गाडी जोरात पुढे हाकली. साईड मिररमध्ये मागे पाहिलं तर कोणीच नव्हतं. माझी टरकली. पुढे अर्धा 1 किलोमीटरवर पुन्हा तीच बाई गाडीतले हात दाखवून हसत होती. गाडी 120च्या स्पीडवर पळवून एका धाब्यावर जिथे अजून वर्दळ होती तिथे उभी केली. तेव्हापासून शपथ घेतली, रात्रीचा एकट्याने प्रवास करणार नाही. मंगेशने आपला अनुभव ऐकवला. आधीच्याच भयग्रस्त वातावरणात या गोष्टीने अधिकच भर पडली. सगळे चिडीचूप झाले होते. मी मॅपवर पाहिलं. फक्त 10 मिनिटांवर दुर्गेश्वरीचं मंदिर होतं. रस्ता बरोबर होता आणि यावेळी कुठलेही थरार न घडता आम्ही दुर्गेश्वरी गावात पोचलो. सगळं गाव शांत झोपलं होतं. दुकाने बंद होती. रानात जाऊन राहण्याचं धाडस आता उरलंच नव्हतं. तुरळक ठिकाणी डीम झालेले काही स्ट्रीट लाईट्स होते. त्यांना पाहून आधार वाटला. गाडी थांबवली. पहिला कोणी खाली उतरायचं यांवर थोडासा वाद होऊन सगळ्यांनी एकदमच उतरायचं असं ठरवलं. गाडीपासून 100-1 पावलांवर वडाचं प्रचंड झाड होतं. त्याच्या जाडजूड पारंब्या राक्षसी हातांसारख्या जमिनीकडे धावत होत्या. आम्ही जवळ जाताच पूर्ण झाडच वावटळ उठल्याप्रमाणे गदागद हलू लागलं. बस, आता हे इतकंच बाकी होतं. चला बसा गाडीत, उलट पावली परत फिरूया, विशाल म्हणाला. अरे वाऱ्याने हलत असेल ते, मी म्हटलं. मग एकटंच झाड का हलतंय, विशालने शंका घेतली. तिथे एक दिवा होता. त्यामुळे थोडीशी हिंमत करून आम्ही 2-3 पुढे गेलो. पाहतो तर काय, त्या झाडांवर वटवाघळांची मोठी वसाहतच होती. आमच्या येण्याने बिथरून त्यांनी गोंधळ माजवला होता. लगेचच तिथून सटकलो. एका लॉजच्या दारावर टकटक केली. बऱ्याच वेळानंतर आतून एक माणूस जांभया देतच बाहेर आला. काय हवंय, त्रासून त्याने विचारलं. आज रात्रीपुरता एक रूम हवा होता. सकाळी निघू, मी म्हटलं. आज शनिवार आहे, सगळे रूम फुल असतात.
तसंही तुम्हाला या वेळेला कुणीच रूम देणार नाही, त्याने म्हटलं. मग आम्ही आता कुठे जाऊ, सचिनने विचारलं. तुम्ही एक काम करा, नदीजवळ जा. तिथे गरम पाण्याची कुंड आहेत. रात्रभर कुणी ना कुणी असतंच, म्हणून चहा कॉफीच्या टपऱ्याही उघड्या असतात. तिथे तुमची बसण्याची सोय होईल. त्या माणसाचे आभार मानून आम्ही पुन्हा गाडीत बसलो. मंदिरापासून थोडं पुढे आल्यावर खाली अगदी नदीच्या पात्राला लागूनच दिव्यांचा उजेड दिसला. पण गाडी तिथवर पोचू शकत नव्हती. मग तिला वरच रस्त्याच्या एका कडेला पार्क करून आम्ही खाली उतरलो. कुंडाजवळ या वेळेलाही 5-6 जण बसलेले होते. बाजूलाच 2 टपऱ्याही होत्या. त्या पर्यटकांच्या चहा पाणी, थंड पेये, नाश्ता वगैरेची सोय करत होत्या. नदीच्या कोरड्या पात्रात दुकानांपासून थोड्या अंतरावर लाकडी खाटा टाकलेल्या होत्या. त्यांवर बसून समोर शेकोटी पेटवता आली असती. मागे नदीचा खळखळाट स्पष्ट ऐकू येत होता. ही व्यवस्था पाहून आम्ही खुश झालो. आमची नाईट सफारी अगदीच काही वाया जाणार नव्हती. आम्ही कुंडावर जाऊन हातपाय धुतले, तोंडावर पाणी मारले. नैसर्गिक झऱ्यांच्या गरम पाण्याने अगदी ताजेतवाने वाटू लागले. मग तिथल्याच एका धाब्यावर बसलो. कोणी चहा, कोणी कोल्ड्रिंक्सची ऑर्डर दिली. एक वयस्कर बाई संपूर्ण अंगाभोवती शाळ गुंडाळून दुकान सांभाळत होती. आम्ही सोबत आणलेले पदार्थ गरम करून देण्याची विनंती केली. त्यांनी ते ऐकले. मग पुढचा अर्धा-पाऊण तास आम्ही भरपेट खाल्लं. मघाची भीती कुठल्या कुठे पळाली होती. शेकोटीचा प्लॅन पार पाडावा म्हणून मग आम्ही दुकानांपासून थोडं दूर नदीजवळच्या अंधारात खाटांवर येऊन बसलो. पुन्हा गप्पा सुरू झाल्या. पुनवेला अजून वेळ होता, परंतु निरभ्र आकाशात असंख्य चांदण्या चमकत होत्या. त्या चांदण्यात थोडं फिरावं म्हणून मी, सचिन आणि साईल नदीच्या कडेकडेने चालत थोडं दूरपर्यंत आलो. आकाशातलं चांदणं पाण्यात पडून पूर्ण पाणीच चमकत होतं. मध्येच वाऱ्याची झुळूक येई आणि पाण्यावर तरंग उठे. इथे नदीचं पात्र चांगलंच रुंद होतं. या काठावरून तो काठ निदान या अंधारात तरी दिसणं कठीण. मी थोडी लांबवर नजर फेकली तर प्रवाहाच्या मधोमध काहीतरी हालचाल जाणवली. मग मी नीट निरखून पाहिलं तर एक बांबूंचा तराफा पाण्यावर हलकेच तरंगत असताना दिसला. एक उंच पण काटक म्हातारा हातातल्या मोठ्या बांबूने तराफ्याला दिशा देत होता. त्याच्या पायांजवळ एक म्हातारी शाल लपेटून कुडकुडत होती. अर्थात एवढ्या अंधारात हे सगळं फक्त काळ्या सावल्यांसारखंच दिसत होतं. कमाल आहे, इतक्या रात्री नदीत हे लोक काय करत असतील, मी म्हटलं. कोण लोक, सचिनने विचारलं. ते काय नीट बघ, ते तिथे मधोमध, सचिनने टक लावून पाहिलं. हो, कुणीतरी आहे खरं. 2 माणसं आहेत, बरोबर ना? हो, मलाही दिसतंय कोणीतरी. होडीसारखं काहीतरी आहे वाटतं, पण एकच जण दिसतोय मला, साईल म्हणाला. चष्मा लागलाय काय तुला? 2 जण आहेत. मला वाटतं मासे वगैरे पकडत असतील, सचिनने अंदाज बांधला. दुसरं यावेळी काय काम असणार नदीत, मी म्हटलं. थोड्या वेळाने आम्ही परतलो, पण मंगेश आणि विशालजवळ न जाता थेट दुकानाजवळच गेलो. सचिनला खायला काहीतरी हवं होतं. तिथेही आमचा होडीचाच विषय चालू होता. ते ऐकताच दुकानवाल्या वृद्धेने कान टवकारले. म्हटले, कुठे आहे होडी? आम्ही काय पाहिलं ते सांगितलं. यावरती मान हलवत चुकचुकत म्हणाली, ही देवाची जागा आहे. इथे मासे वगैरे पकडले जात नाहीत. आणि तुम्ही म्हणता तशी होडी तर इथे जवळपास बिलकुलच नाही. तुम्ही लवकरात लवकर इथून निघा. तिच्या बोलण्यातील गर्भित इशारा आम्हाला कळला नाही. आम्ही प्रत्यक्ष जे काही पाहिलंय त्यावर ठाम होतो आणि ते सिद्ध करायला पुन्हा त्याच ठिकाणी परतलो. पण खरंच तिथे कोणीच नव्हतं. ना ती माणसं, ना होडी. आम्ही आणखी पुढे चाललो तरीही कोणाचं चिन्ह नाही. धावत जाऊन मंगेश आणि विशालला हे सांगितलं. त्यांचाही विश्वास बसेना, तरी त्यांना बळजबरीने तिथून उठवलं. पुन्हा गाडीकडे परतू लागलो. पण काय आश्चर्य, आता ती दुकानेही गायब होती. ना खाटा, ना गरम पाण्याचे शेक घेणारे मघाचे पर्यटक. फक्त कुंडातून गूढ वाफा बाहेर पडत होत्या. आमची चांगलीच तंतरली. धावत अडखळत आम्ही गाडीपर्यंत पोचलो.
कसेबसे गाडीत शिरलो आणि धूम ठोकली. मैलभर पुढे आल्यावर रस्त्याकडेच्या एका मोठ्या पण बंद धाब्यासमोर गाडी थांबवली. मग पार्किंगमध्येच मोठी शेकोटी पेटवून कंप पावणाऱ्या शरीराला ऊब दिली. रात्र अजून सरली नव्हती. रस्त्यावरच असल्याने भीती मात्र कमी झाली. पहाट होता होता डोळे जड वाटू लागले. गाडीत शिरून जसं जमेल तसं सगळ्यांनी अंग टाकलं. रात्रभरच्या थराराने लवकरच झोप लागली. थंडीत पहाटेच्या दवाने गाडीच्या सगळ्या काचा थबथबून गेल्या. बाहेर कुणाची तरी पावलं वाजली म्हणून डोळे काचेला चिटकवून मी बाहेरचा अंदाज घेत होतो. अचानक एक जाडजूड हात गाडीच्या काचेवर पडला. मी दचकून मागे झालो. त्या हाताने दव पुसून एक मनुष्य आत डोकावून पाहू लागला. साहेब, काय पाहिजे? गाडी का थांबवली? मी आसपास पाहिलं. दिवस उजाडला होता. धाब्यासमोर असलेल्या रस्त्यावरचा फलक दुर्गेश्वरी अजूनही 20 किलोमीटरवर असल्याचं दाखवत होता. म्हणजे काल रात्री आम्ही ठरवलेल्या ठिकाणी पोचलोच नव्हतो आणि जिथे पोचलो तिथे जाण्याचं ठरलंच नव्हतं. असो, पण काल रात्र सरली होती. एक धडा मात्र या प्रवासातून नक्कीच शिकलो. प्रवासाला वेळेवर निघावं. सगळेच रस्ते काही चांगले नसतात.